व्यथा नको रे अंतरू, तुझ्या कासेचे लेकरू. कळा दुभती तू गाय, तुझा वियोग असह्य. देह भोगिता प्राक्तन, मना ठेवी तयाधीन. ज्ञानदेवी ही समाधी, जडो मनोवृत्ती अवघी. कळा दुभती तू गाय, तुझा वियोग असह्य. नामा भेटे ज्ञानदेवा, जना प्रसाद मिळावा. कळा दुभती तू गाय, तुझा वियोग असह्य. श्री गुरु ध्यान, श्री गुरु अर्चन, हेन घडता मती होईल मंदा. श्री गुरु विठ्ठल भावे वंदा, दाखविते निज परमानंदा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भगवान प्रभू पांडुरंगाच्या असीम अशा कृपाशीर्वादाने, भगवान श्री ज्ञानोबारायांच्या कृपाशीर्वादाखाली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या कृपाशीर्वादाखाली चालू असणारा हा आपला उत्सव. या नामोत्सवामध्ये आपण कालही सुरुवातीला विचार करून आलो की ज्ञानेश्वरी पारायण, हरिनाम कीर्तन सोहळा, त्याचबरोबरीनं प्रवचन सेवा अशा अनेकविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. या कार्यक्रमापैकी दुपारच्या सत्रामधील जी प्रवचन सेवा आहे, त्या प्रवचन सेवेचे शेवटचं पुष्प माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आलंय. आपण कालपासून जो विषय पाहत आहोत, ज्या विषयाचं चिंतन करतोय, ते भगवान श्री नामदेवरायांच्या गाथ्यामधील आळवणी हे जे प्रकरण आहे, आळी हे जे प्रकरण आहे, त्या आळी या प्रकरणातील नामा भेटे ज्ञानदेवा, जना प्रसाद मिळावा, या अभंगाच्या बद्दल आपण चिंतन करत आहोत. मुळामध्ये हा सगळा अभंग काय आहे, या अभंगाची पार्श्वभूमी काय आहे, ज्ञानोबारायांचं आणि नामदेवरायांचं भेटणं पुन्हा का झालं, या सगळ्याचा परामर्श आपण कालच्या चिंतनामध्ये करून आलो. काल आपण माऊलींची आणि नामदेवरायांची ही जी भेट आहे, ही भेट कोणत्या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे, कोणत्या अर्थाने महत्त्वाची आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवामध्ये ही भेट कशा प्रकारे महत्त्वाची ठरली, याचं चिंतन आपण काल पाहून आलो. मुळामध्ये नामदेवरायांची आणि ज्ञानोबारायांची ही जी भेट आहे, ही भेट म्हणजे वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा सिद्धांत पक्का करणारी इमारत आहे. आपण सुरुवातीलाच कालच्या विचारामध्ये पाहून आलो की वारकरी संप्रदायामधील एक एक संत, या एक एक संतांच्या आश्रयाला एक एक गुण आला होता, असं आपण कालच विचार करून आलो. याच्यामध्ये नाम म्हणजे नामदेवराय आहेत आणि ज्ञान म्हणजे माऊली आहेत. नामाची आणि ज्ञानाची भेट म्हणजे ज्ञानोबारायांची आणि नामदेवरायांची भेट आहे. आणि या भेटेमध्येच वारकरी संप्रदायाच्या वैचारिक बांधणीची एक बीज आपल्याला सापडतं. माऊलींची आणि नामदेवरायांची भेट म्हणजे काय, तर वारकरी संप्रदायाचं बीज आहे. या भेटीमध्येच सगळं बीज दडलेलं आहे. आपण जर आपल्या सनातन वैदिक हा जो आपला धर्म आहे, ही जी संस्कृती आहे, या आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ आपण मानतो: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या चतुर्विध पुरुषार्थाचा विचार करत असताना प्रत्येक जन्माला आलेली व्यक्ती, या जन्माला आलेल्या व्यक्तीने या 4 पुरुषांचा आश्रय घेऊन, या चतुर्विध पुरुषार्थाचा आश्रय घेऊन राहणं, याचा आधार घेऊन विचरण करणं, हे प्रत्येकाला घालून दिलेली एक नियम आपल्या धर्माने घातलाय, संस्कृतीने घातलाय. यापैकी धर्म, अर्थ आणि काम हे जे 3 मोक्ष आहेत, या 3 मोक्षांना थोडंसं वेगळं स्थान आहे. आणि याच्यामधला मोक्ष हा जो काही पुरुषार्थ मानलाय, तो मोक्ष परम पुरुषार्थ म्हणून आपल्या धर्माने मानलाय. भारतीय संस्कृतीचा विचार करत असताना मोक्ष हा परम पुरुषार्थ मानलाय. पुरुषार्थ एक वेगळा आणि परम पुरुषार्थ वेगळा. मग मोक्षाला परम पुरुषार्थ मानण्याचं कारण काय आहे?
आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक आचार्य झाले. अनेक आचार्य म्हणजे मुख्य, आपण जर आचार्यांमध्ये भेद करायला गेलो तर मुख्य आस्तिक आचार्य जे आहेत. आस्तिक म्हणजे आपण आजकालच्या ढोबळ भाषेमध्ये अर्थ करतो, आस्तिक म्हणजे देवाला मानणारे, असं ढोबळ भाषेत अर्थ करतो, पण शास्त्राने तसा अर्थ केला नाहीये. जे वेदाला मानणारे विचारवंत आहेत, दर्शनकार आहेत, त्यांना शास्त्राने आस्तिक दर्शनकार म्हटलं. आणि जे वेदाला न मानणारे, वेदाचं अस्तित्व नाकारणारे दर्शनकार आहेत, त्यांना नास्तिक दर्शनकार मानलं. कालही मी याचा उल्लेख करून आलो की आस्तिक दर्शनकारांमध्ये 6 मुख्य दर्शनकार, याच्यामध्ये सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे 6 दर्शनकार. आणि नास्तिक दर्शनकारांमध्ये, वेदाचं अस्तित्व न मानणाऱ्या दर्शनकारांमध्ये बौद्ध, जैन आणि चार्वाक असे 3 दर्शनकार. या एकूण आपण 8ही दर्शनांचा जर विचार केला, या 8ही दर्शनांचा परामर्श आपण जर घ्यायचा ठरवला, कारण एकंदरीतच आपल्या भारताची जडणघडण म्हणजे हे दर्शनशास्त्र आहे. ही दर्शनं म्हणजे काय? ही दर्शनं म्हणजे भारतीय संस्कृतीची पाळमुळे या दर्शनामध्ये आहेत. म्हणून या आपण दर्शनांचा विचार जर केला तर यापैकी एकटा चार्वाक हा जर सोडला, एकटा चार्वाक हा दर्शनकार जर सोडला, तर उरलेल्या 7 दर्शनकारांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मोक्ष मानलाय. मोक्ष हा परमपुरुषार्थ आपण पाहतोय कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये. कोणाची परिभाषा वेगळी असेल. कदाचित योग हे जे दर्शन आहे हे म्हणत असताना योगश्चित्तवृत्ती निरोध, हा सगळ्या चित्तवृत्तींचा निरोध होणं म्हणजे मोक्ष, म्हणजे मुक्ती, हे योग म्हणत असेल. अजून कोणी दर्शनकार सगळं शून्यवत मानून शून्यवत अवस्था प्राप्त होणं म्हणजे मोक्ष म्हणत असतील. जरी मोक्ष ही संज्ञा नाकारलेली असली तरी सुद्धा मोक्षाचं स्वरूप कोणीही नाकारलेलं नाही. थोडक्यात आपल्या आजच्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काही नाही, मोकळं होणं म्हणजे मोक्ष. मोक्षाला परमपुरुषार्थ का मानलं? श्रुती हे वाक्य, एक वेदामधली श्रुती आहे. त्याचं कारण असं की असा जो मोक्ष आहे तो मोक्ष एकदा प्राप्त केल्यानंतर नस पुनरावर्तते. एकदा तो मोक्ष प्राप्त केला, एकदा ती अवस्था प्राप्त केली की पुन्हा येणं नाहीये. नस पुनरावर्तते असं श्रुतीने सांगितलंय. एकदा तो मोक्ष प्राप्त झाला, एकदा त्याचं चिंतन आपण केलं की पुन्हा जन्म मरणाच्या या सगळ्या बाबीमध्ये पुन्हा येणं नाहीये. म्हणून मोक्ष हा परमपुरुषार्थ मानला. आणि या मोक्षाचा स्वीकार भारतामधील प्रत्येक विचारवंतांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये केलेलाच, याचं आपण आता चिंतन केलं. मुळामध्ये हा मोक्ष प्राप्त कसा होतो? हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्या आद्य श्री शंकराचार्यांचं मत काय हे जर आपण विचारात घेतलं तर ज्ञानादेव तु कैवल्यम, कैवल्य नाम मोक्ष. हा मोक्ष प्राप्त जर करायचा असेल तर ज्ञानादेव, ज्ञानात एव, ज्ञान शब्दाची पंचमी विभक्ती आहे. ज्ञानानेच हा मोक्ष प्राप्त होऊ शकतो असं आद्य शंकराचार्य म्हणतात. ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानाच्या शिवाय कोणत्याच साधनाने मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणून त्या ज्ञानाची बरीच उपसाधनं आहेत. एक ज्ञान, ज्ञान म्हणजे काय? कालही आपण विचार करून आलो. ज्ञान म्हणजे काय? मी आणि परमात्मा एक आहे, परमात्मा आणि माझ्यामध्ये एकत्व आहे, अशा प्रकारचं चिंतन म्हणजे ज्ञान. हे कळणं ज्ञान. आपण व्यवहारामध्ये अनेक ज्ञान मांडतो, पण ते सगळे ज्ञान गौण ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे मी परमात्मा आहे हेच खरं ज्ञान आहे. हाच अजातवाद आहे. हा प्रपंच झालाच नव्हता, अजातवादाचं असं चिंतन येतं. आपण जर विचारसागर आदी ग्रंथाचा विचार केला तर वाक्य खूप सुंदर आहे. हा प्रपंच झालाच नव्हता, एकटा परमात्मा या जगतामध्ये होता. आधी कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा काही. सुरुवातीला काहीच नव्हतं. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा काही. त्यानंतर काय जन्मान आलं? तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. पूर्वी काहीच नव्हतं.
पण नंतर एक ढालगज मायारूपी एक यंत्र देवाने परब्रह्म्याने निर्माण केलं आणि परब्रह्म्याने निर्माण करून हा सगळा विस्तार केला. या मायेचा आश्रय करून राहणारे आपण सगळेजण लोक. आपण व्यवहारामध्ये जगत असताना मायेचा आश्रय करून राहतो, मायेच्या आधारावर आपण राहतो. नेमकं आपण जे निर्माण झालेलो आहोत, ज्या परमात्मा तत्वापासून निर्माण झालो आहोत, त्याला आपण विसरतो आणि मायेच्या पाठीमागे लागतो. म्हणून घोळ. थोडक्यात सांगायचं म्हणजे वस्तुतः आद्य निर्माण करता परमात्मा आहे, सगळ्या चराचराची सृष्टी निर्माण करणारा परमात्मा आहे. पण मायेमध्ये राहून आपण आपल्या प्रमुख प्रयोजनाला विसरलो. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण करावं लागतं, म्हणून आपल्याला गाथा वाचावा लागतो, म्हणून प्रवचन करावं लागतं. पण बऱ्याचदा असं होतं महाराज, या सगळ्या व्यासपीठामध्ये येऊन सुद्धा माया आपली काही वाट सोडत नाही. अशी ही माया. आणि मग या मायेच्या मधून परमात्म्याचं खरं स्वरूप काय, हे स्वरूप कळणं म्हणजेच ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होणं म्हणजे ज्ञान आहे. आणि या ज्ञानाच्या बरोबर आपण वारकरी संप्रदायाच्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून मी हा सगळा विचार मांडायला सुरुवात केली. तो विचार मांडत असताना मी असं मांडलं की माऊली आणि नामदेवांची भेट म्हणजे ज्ञानाची आणि नामाची भेट आहे असं मी सांगतोय. म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या ठिकाणी असणारं ज्ञान, ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं बोट धरून प्राप्त होणारं ज्ञान आणि नामदेवरायांच्या गाथा वाचून प्राप्त होणारी भक्ती, नामदेवरायांचा गाथा वाचून अंतःकरणामध्ये निर्माण होणारं प्रेम म्हणजे वारकरी संप्रदाय. पहा तुम्ही, एकूणातच आपल्या संप्रदायाचा विचार केला, आपल्या संपूर्ण सिद्धांताचा विचार केला संप्रदायाच्या, तर ही जी मुक्ती ना महाराज, ती फार अवघड आहे. मोक्ष किंवा मुक्तीच्या अनेक वाटा आहेत, अनेक मोक्षाच्या वाटा आहेत. ते पंचदशी नावाचा वेदांतामध्ये प्रसिद्ध ग्रंथ आहे. वेदांताची प्रक्रिया सांगणारा वेदांताचा प्रकरण ग्रंथ पंचदशी आहे. पंचदशीमध्ये जीवाच्या 7 अवस्था एका प्रकरणामध्ये वर्णन केल्यात बरं का. जीवाच्या 7 अवस्था आहेत. त्या कोणत्या कोणत्या तर अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, मुक्ती आणि निरांकुशा मुक्ती. निरांकुशा मुक्ती म्हणजे मोक्ष. काही नाही, सोपं करून सांगतो. मला माहिती आहे की दुपारची वेळ आहे, बऱ्याच जणांच्या झोपा झाल्या असतील, नाही झाल्या असतील, पण याच्याशिवाय पर्याय सुद्धा नाही. थोडंसं कान देऊन ऐका. 7 अवस्था मोक्षाच्या, 7 अवस्था मनुष्य जन्मामध्ये जीवाच्या सांगितल्यात. त्यातली पहिली अवस्था ही अज्ञान अवस्था आहे. मनुष्य या मायारूपी जगतामध्ये जन्माला येतो आणि जन्माला येऊन विचरण करायला लागतो. त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये अज्ञान असतं. मुळात सत्य ज्ञान आहे ते परमात्मा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, किंवा सत्यनानंत गगनाचे प्रावरण, नाही गुणरूप वर्णतया. परमात्मा सत्य आहे. या जगतामध्ये सत्य हे जर विशेषण कोणाला लावायचं असेल तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, परमात्म्याला, त्यालाच सत्य हे विशेषण आपण वापरू शकतो. पण जगतामध्ये विचारण करत असताना आपल्याला हे न कळता मायेच्या फेऱ्यामध्ये अडकल्यामुळे आपल्याला अज्ञान प्राप्त होतं. मी जीव आहे, मी आमका आहे. ज्ञानोबांनी सांगितलंय, ठेविली या नावेशी ओ देत उठी. आपल्याला जे नाव प्राप्त झालंय नामकरण विधीमध्ये, त्या नावाला आपण ओ देत उठतो. इथंच सगळा विषय होतो. म्हणजे आपल्याला अज्ञान ही अवस्था आहे. परमात्मा सत्य आहे, पण परमात्मा सत्य मानायचं सोडून मी सत्य आहे, मी अमका आहे, मी टमका आहे, अशा प्रकारचा व्यवहार निर्माण झाला. म्हणजे अज्ञान आपल्याला प्राप्त झालं, अज्ञान ही अवस्था प्राप्त झाली. पंचदशीमध्ये याच्यासाठी एक दृष्टांत येतो, तो दृष्टांत सांगतो आणि त्याच दृष्टांताच्या आधाराने 7वी अवस्था पटवून देतो. काय म्हणे, एकदा एका गुरुकुलामध्ये काही मुलं शिकत असतात आणि दुसऱ्या एका दिवशी काय होतं की रात्र होते, मुलं झोपतात, सकाळी मुलं उठतात. त्यावेळेला त्या गुरुकुलाचे गुरुजी त्यांना म्हणतात, आचार्य म्हणतात की पलीकडच्या गावामध्ये आज उद्या रथोत्सव आहे
त्या रथोत्सवासाठी म्हणून तुम्ही 10 जण आहात, तुम्ही 10 जण रथोत्सवाला जा. आचार्यांना ते मुलं सगळे नमस्कार करतात. तुम्ही सांगितलं म्हणल्यानंतर आम्हाला जायलाच पाहिजे म्हणून नमस्कार करून हे 10ची 10 मुलं, 10चे 10 विद्यार्थी निघतात. निघाल्यानंतर त्यांच्या लक्षात असं येतं की पलीकडच्या गावामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर पावसामुळे नदीला आलेलं जे पाणी आहे ते पाणी पार करून आपल्याला जावं लागेल. नदीवर कोणत्याही प्रकारचा सेतू नाही, पूल नाही, म्हणून आपल्याला पार करूनच जायचं असेल तर आपल्याला पोहत पोहत पलीकडच्या तीरावर जावं लागेल. त्यातला एक असं म्हणतो की मला पोहता येतं. एकानं म्हणलं की 10ही म्हणतात मला पोहता येतं. 10च्या 10 मुलं त्या नदीमध्ये उड्या टाकतात, पलीकडच्या तीरावर जातात आणि पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर त्यातला एक असं म्हणतो की आपण 10 जण आलो होतो. गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं की आपण 10 जण आहोत का पुन्हा पुन्हा तपासा, पण आपण आतापर्यंत काही तपासलं नाही, आपण तपासलं पाहिजे. म्हणून त्यातला एक जण मोजायला सुरुवात करतो. आपण 10 जण होतो बरं का. आता पहा, तो म्हणतो आपण 10 जण होतो, मोजून बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9. तो म्हणायला लागतो अरे आपण 9 जण आहेत. आपण होतो किती? 10 जण, पण आता आपण मोजताना आपण 9 जण आहेत. दुसरा म्हणायला लागतो थांब मी मोजतो. दुसराही मोजतो, 9च होतात. पुन्हा पुन्हा मोजल्यानंतर हे 9 झाले म्हणल्यानंतर आता मला सांगा 9 का झाले तुम्हाला माहिती आहे ना? तेच अज्ञान आहे. वास्तविक पाहता आहेत 10 पण वाटले 9 हेच अज्ञान. आहेत 10 पण वाटलं 9 हे अज्ञान आहे. आता आवरण नावाचा दोष काय ते सांगतो बरं का. अज्ञान झालं, अज्ञानाचं एक आवरण आहे. मुळामध्ये तुम्हाला हे अज्ञान झालं की मला आता तो कुठं गेला असेल, तो इथे नाही, अशा प्रकारचं अज्ञान तुम्हाला झालं. पण तुम्हाला कळून सुद्धा ज्या वेळेला न कळल्यासारखं होतं ना ते अज्ञान. आपल्याला माहित नाही का प्रपंच मिथ्या आहे? आपल्याला सगळं माहिती आहे. कीर्तनामधून कमरा बांधून बांधून आम्ही सांगतो, आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा त्याच्यावर आलेलं जे आवरण आहे त्या अज्ञानाच्या आवरणामुळे ते आवृत आहे. जसं आता हे पुस्तक आहे. काय होतं, हे पुस्तक जर मी 10 दिवसापर्यंत गाडीच्या त्या वरच्या भागावर ठेवलं आणि 10 दिवसापर्यंत तिथं कोणीच आलं नाही तर काय होतं, त्या पुस्तकावर धुळीचं एक आवरण चढतं. तसं अज्ञानावर ज्या वेळेला आवरण चढतं त्याला आवरण ही अवस्था म्हटले. जीवाची दुसरी अवस्था आवरण. आता पुढची अवस्था सांगतो. जीवाची तिसरी अवस्था विक्षेप अवस्था. काय होतं सोपं करून सांगतो, फार अवघड बोलत नाही. काय होतं, त्याच्यातला जो एक मुलगा आहे तो मुलगा असं म्हणतो अरे आपण 9 जण म्हणल्यानंतर आपल्यापैकी एक कोणीतरी वाहून गेला असेल, आणि वाहून गेला म्हणल्यानंतर आता आपण जर गुरुकुलामध्ये गेलो तर आचार्य आपले गुरुजी आपल्याला फार मारतील, अशा प्रकारचा विकल्प निर्माण झाला, म्हणजेच विक्षेप. विक्षेप अंतःकरणामध्ये तरंग निर्माण होणं, अंतःकरणामध्ये विपरीत कल्पना निर्माण होणं म्हणजे विक्षेप कल्पना आहे. कळालं? कुठे कुठे काय काय पाहिलं आपण? पहिल्यांदा पाहिलं अज्ञान. दुसरं, मी जरा शिक्षक आहे, मी काल थोडंसं गडबडीत होतो म्हणून मी तुम्हाला विचारू शकलो नाही कारण वेळ कमी मिळाला, पण आज आपल्याला संवाद साधायचा आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं अज्ञान, दुसरं आवरण, वारेवा, आणि तिसरं विक्षेप. बरोबर, अज्ञान, आवरण आणि विक्षेप असे 3 पहिल्या अवस्था आहेत. आणि या विक्षेपानंतरची अवस्था आहे ती म्हणजे परोक्ष ज्ञान. काय झालं, त्याच्यामधला तो जो म्हणला होता की 10वा नाहीये, तोच एकदम ओरडला, अरे 10वा आहे. काय म्हणला तो? 10वा आहे. 10वा कुठे त्यांनी सांगितलेलं नाहीये. आहे बुवा, 10वा आहे. दशमहा असी 10वा आहे. कुठे 10वा माहिती नाही. 10वा आहे एवढं ज्ञान म्हणजेच परोक्ष ज्ञान आहे. परमात्मा सत्य आहे हे ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा अनुभव नाहीये. परमात्मा सत्यमसी हे माहिती आहे, पण फक्त गुरुवाक्य आहे म्हणून संतांनी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला हे म्हटले, म्हणजे आपण हे ऐकल्यानंतर आपल्या मनात जो भाव निर्माण होतो तो परोक्ष ज्ञानाचा आहे. आपल्याला ऐकून माहिती आहे, ज्ञानोबरांनी सांगितलं म्हणून माहिती आहे, तुकोबरांनी सांगितलं म्हणून माहिती आहे, पण त्याचा अनुभव आहे का? नाहीये. जोपर्यंत ते ज्ञान अनुभवजन्य होत नाही तोपर्यंत ते ज्ञान परोक्ष ज्ञान आहे.
आणि ते परोक्ष ज्ञानाचं अपरोक्ष कधी होईल? ज्या वेळेला त्या ज्ञानाचा अनुभव प्राप्त होईल त्यावेळेला ते अपरोक्ष ज्ञान होईल. म्हणजे अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान आणि मग अपरोक्ष ज्ञान. परमात्मा सत्य कळाला, त्यातल्या 10वा आहे म्हणल्यानंतर कळालं की तो कुठंतरी आहे. पण तो कुठं आहे? कोणीतरी समोरून जाणारा एक साधू, तो साधू चाललेला असतो, तो म्हणतो, अरे बावळटा, 10वा तूच आहेस, तू स्वतःला मोजायला विसरलास. 10वा कोण आहे? तूच आहेस. तूच आहेस हे ज्ञान म्हणजे काय? तर अपरोक्ष ज्ञान. आणि या अपरोक्ष ज्ञानानंतर जी प्राप्त होती ती म्हणजे मुक्ती, तो म्हणजे मोक्ष. एवढा हा अत्यंत असह्य प्रकारचा मोक्ष आहे. याच्यासाठी किती बाबींमधून आपल्याला जावं लागतं पहा. सोपं बोलायला खूप सोपं आहे, वेदांताच्या गोष्टी बोलायला खूप सोप्या आहेत, पण अनुभवायला मात्र फार अवघड आहे. म्हणून मोक्ष इतका अवघड आहे. आणि वारकरी संप्रदायाचा सिद्धांत, मी ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे ज्ञानोबाराय आणि नामदेवांची जी भेट आहे ती ज्ञानाची आणि भक्तीची भेट आहे असं मी सांगितलं. मग ज्ञान प्राप्त होण्याची आपण सगळी प्रक्रिया पाहिली, अपरोक्ष ज्ञानापर्यंतच आपण सगळं पाहून आलो. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग प्राप्त होणारा मोक्ष तो नामदेवरायांनी आणि ज्ञानोबारायांनी फार सुसह्य केला. काय? आपल्या वारकरी संप्रदायाची एक सिद्धांताची पद्धती आहे. मी काल बोलता बोलता बोलून आलो की वारकरी संप्रदाय हे स्वतंत्र दर्शन निर्माण व्हावं एवढी ताकद वारकरी संप्रदायाच्या आपल्या विचारामध्ये आहे. फक्त डोळसपणे पाहता आलं पाहिजे, अभ्यास करून पाहता आलं पाहिजे. एवढी ताकद संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायाचा एकंदरीत जर सिद्धांत पाहिला तर तो सिद्धांत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी एकाच अभंगामध्ये मांडलाय. काय आहे की आपण कुठेही जातो, आता उदाहरणार्थ आता तुम्हाला इथून कुठून तरी जायचंय आणि तुम्ही एका गाडीमध्ये बसलात आणि तुम्हाला आता समजा कल्याणला जायचंय आणि कल्याणला जात असताना तुम्ही बसमध्ये बसलात. बसच्या तिकीट कंडक्टरने तुम्हाला विचारलं की तुम्हाला कुठं जायचंय? तुम्ही म्हणलात कुठं नाही, नुसतं जायचंय. चालेल का? कुठं जायचंय हे माहिती पाहिजे आणि कशाच्या मार्फत जायचं हे सुद्धा माहिती पाहिजे. कुठं जायचं हे माहित पाहिजे म्हणजे काय? साध्य माहिती पाहिजे. आणि कशाच्या मार्फत जायचं हे म्हणजे काय? तर साधन माहिती पाहिजे. साध्याचा आणि साधनाचा विचार माहिती पाहिजे. संस्कृतामध्ये एक प्रसिद्ध वचन आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. प्रयोजनाच्या शिवाय कोणताही माणूस जर वाटचाल करत असेल तर त्याला मंद असं आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतात. प्रयोजनाच्या शिवाय, साधनाच्या शिवाय, साध्याच्या शिवाय वाटचाल करत नाही. वारकरी संप्रदायाचं आपलं साध्य काय असेल आणि साधन काय असेल तुकोबारायांनी एकच शब्दामध्ये सांगितलं. एकच अभंग आहे, बीज आणि फळ दोन्ही हरीचे नाम, सकळ कळा सकळ कर्म, निवारी हे भ्रम सकळ ही. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबारायांनी एकाच अभंगामध्ये सांगितलं, वारकऱ्याला भजन करता करता कुठं जायचंय? वारकऱ्याला भजन करता करता भजनरूप व्हायचंय. कसं? वारकरी भजन करतो, वारकरी चिंतन करतो. त्या चिंतनाच्या माध्यमातून भलेही त्याला ज्ञान प्राप्त होईल, पण ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्या ज्ञानामध्ये, त्या मोक्षामध्ये त्याला थांबायचं नाहीये. त्या मोक्षाच्याही पुढे जाऊन भजनच करायचं. गुरुवर्य वैकुंठवासी श्री वक्ते बाबांच्या जीवनामधला प्रसंग आहे बाबा. वक्ते बाबा संप्रदायामधलं मोठं व्यक्तिमत्व, बऱ्याच जणांनी आपण त्यांचं नाव ऐकलं असेल. मोठा महात्मा, परखड महात्मा, वेदांताचा, साही दर्शनांचा सखोल अभ्यास असणारी हे महात्मे. काय झालं, चातुर्मासाला आम्ही त्या वर्षी राहायला होतो पंढरपूरला. बाबांनी विचारसागराचा पाठ सुरू केला. विचारसागर या ग्रंथाचा पाठ सुरू केला. आता विचारसागर, वृत्तीप्रभाकर हे ग्रंथ अभ्यासलेच पाहिजे असं माझं मत आहे. कारण का, ज्ञानेश्वरी जर कळायची असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण आपण, ज्ञानेश्वरी म्हणजे तेवढी क्षमता आहे की आपण पारायण केल्यानंतर आपल्यावरती कृपा करेल. पण ज्ञानेश्वरी मधल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना सुलभ होण्यासाठी या तत्वज्ञानातील ग्रंथाचा उपयोग होतो, सुलभ होण्यासाठी होतो. म्हणून असं काही नाही की त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरी कळू शकत नाही, असं नाहीये.
पण सिद्धांत सुलभतेसाठी आपलं काय महाराज, मी असं सांगत असतो. कोणी जर मला याच्याबद्दल बोललं की तुम्ही असं कसं म्हणता, मग माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं अस्तित्व काही नाही का, मी त्याला असं म्हणत असतो, माझी बुद्धी तेवढी नाहीये, माझी बुद्धी तेवढी नाही, म्हणून मला विचारसागर किंवा वेदांताच्या ग्रंथाचा अभ्यास संतांना जवळ घेण्यासाठी म्हणून करावा लागतो. याच्या माध्यमातून मी संतांच्या लवकर जवळ जाईल असं मला कळतं, म्हणून मी हे वाचतो, म्हणून मी याचा अभ्यास करतो. तर वक्तेबाबांचा पाठ चालू होता आणि नेमकं असं झालं की वक्तेबाबांची तब्येत जास्ती खालावली. त्यावेळेला वक्तेबाबांनी पहिलं जर काही काम केलं असेल तर वक्तेबाबांनी तो पाठ बंद केला. बाबा म्हणाले, मला विचारसागर सांगता सांगता मरायचं नाही, मला नामस्मरण करता करता मरायचं. हा वारकरी संप्रदायाचा आपला सिद्धांत आहे. ज्ञानाची आपण अपेक्षा केली, ज्ञानाचा कुठेही निषेध नाही केलेला. ज्ञान, बऱ्याचदा गैरसमज बऱ्याच लोकांचे असे होतात, बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या खूप मोठ्या मोठ्या चुका होतात. या सगळ्याचा विचार करत असताना कुठेतरी आम्ही ज्ञानाबद्दल बोलताना, संप्रदायाच्या सिद्धांताबद्दल बोलताना कुठेतरी कोणत्या तरी महापुरुषांनी सांगितलेल्या सिद्धांताचं सरळ सरळ खंडन करतो. पण तसं नाहीये. सगळ्यांच्याच बद्दल मनामध्ये अत्यंत आदर आहे. काय, निरुक्त नावाचा एक ग्रंथ आहे. गुरुवरश्री महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये सांगत असतात, रात्रीची वेळ आहे, रात्रीच्या वेळेला तुम्ही चाललाय समोरून आणि एक समोर खांब आला आणि त्या खांबाला जाऊन तुम्ही धडकलात. वाक्य न एष स्थानो हो अपराधा यद अंधा एनम न पश्यती. तो त्या खांब्याचा अपराध नाही की तुम्ही त्याला जाऊन धडकला. त्याला का डोळे आहेत का? डोळे कोणाला आहेत? तुम्हाला आहे. त्या खांबाचा तो अपराध नाहीये. तसं सिद्धांत आपल्याला कळत नाही, ही आपल्या बुद्धीची न्यूनता आहे. तो सिद्धांत तेवढाच स्वतः सिद्ध आहे, महात्म्यांच्या संतांच्या मार्फत तो तावून सुलाखून निघालेला आहे, तेवढाच पक्का आहे. म्हणून सिद्धांतामध्ये दोष नसतो, दोष असतो तो आपल्या मानवी बुद्धीमध्ये. असो, ज्ञान हे साधन आणि वारकरी संप्रदायाचं साधन आणि साध्य याचा विचार आपण करतोय. वारकरी संप्रदायाचं साधन जर काही असेल, परमार्थ करायचा म्हणजे काय तर भजन करायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, श्री विठ्ठल म्हणायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आणि मग पारायण करून कुठपर्यंत जायचं? पारायण रूप व्हायचं. ज्ञानोबरायांची ओवी वाचता वाचता त्या ओवीमध्ये एवढं समरस व्हायचं, त्या ओवीमध्ये इतक्या प्रकारची आपली समरसता पाहिजे की त्या ओवीचं आपण अनुभवली पाहिजे. नामदेवांचं किती गोड प्रमाणे, एक तरी ओवी अनुभवावी. अहो महाराज, हे शब्द फार सोपे वाटतात आपल्याला, पण एखाद्या दिवशी एक प्रयोग करून पहा. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करणारी सगळी मंडळी आहात, एक प्रयोग करून पहा. ज्ञानोबरायांची एक ओवी घ्यायची, एक कोणती ओवी, आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, ही ओवी घ्या. किंवा अखंड अगरवता असती, तयाची विनय हेची संपत्ती, ते जय जय मंत्रार्पिते माझ्याची ठाई, ही ओवी घ्या. सकाळी काय करा, 6 वाजता उठल्यानंतर ही ओवी वाचा आणि दिवसभर या ओवीचं चिंतन करा. आंघोळ करताना अखंड अगरवता असती, तयाची विनय हेची संपत्ती. चहा पिता पिता, चहा गोड झालेला नसला तरी सुद्धा अखंड अगरवता असती. मंडळींनी चहा समोर दिला आणि गोड झालेला नसला, काही नाही, अखंड अगरवता असती, तयाची विनय हेची संपत्ती, ते जय जय मंत्रार्पिते माझ्या चित. अखंड अगरवता असती, ज्ञानोबरायांनी सांगितलंय. दिवसभर या ओवीचं चिंतन करा. दिवसभरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी, ज्या ज्या काही समस्या तुमच्या समोर येतील, त्या त्या समस्यांवर या ओवीला लावून पहा, म्हणजे ओवी अनुभवावी. ओवी अनुभवणं काही सोपं नाहीये. अनुभवावी म्हणजे काय, बोलावी एवढं आहे का? नाही, करून पहा. करून पाहिल्याशिवाय कळणार नाही. म्हणून संप्रदायाचा सिद्धांत सुद्धा, साध्य सुद्धा आपलं भजन आहे आणि साधन सुद्धा आपलं भजन आहे. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ कळा सकळ कर्म, निवारी हे भ्रम सकळही, तुकोबरायांनी सांगितलं. त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय. साधन सुद्धा आपलं नाम आहे आणि साध्य सुद्धा आपलं नाम आहे. पण त्या नामाकडे जात असताना ज्ञान नावाचं एक स्टेशन लागतं. ते स्टेशन आपल्याला प्राप्त करून पुढे जायचंय. पण तो स्टेशन प्राप्त केल्यानंतर सुद्धा सोप्या भाषेमध्ये सांगतो, ज्ञान गिळून गावा गोविंदू गा, संतप्रमाणे ज्ञान प्राप्त करायचंय. पण ज्ञान प्राप्त करून सुद्धा ते गिळून टाकायचंय.
आणि ते गिळून टाकायची क्षमता कशाच्या माध्यमातून प्राप्त होईल? भजनाच्या माध्यमातूनच प्राप्त होईल. ज्ञानेश्वरीच्या माध्यम का पारायण करायचं पुन्हा पुन्हा? बरेच लोक म्हणतात काय पारायण करायचं, एकदा वाचले की कळाली. एवढं सोपं आहे का? का पारायण करायचं? काय नाही, आपले पाय जमिनीवर राहावे म्हणून पारायण करायचं. आपले पाय जमिनीवर राहावे म्हणून पुन्हा 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 तिला जर आपण वाचत राहिलो, तिचं आपण जर चिंतन करत राहिलो, ज्ञानेश्वरीचं आपण जर बोट धरलं, तर ज्ञानेश्वरी आपल्याला मोकळं सोडत नाही. प्रत्येक वेळेला ज्ञानेश्वरी आपल्या मागे असते. ज्ञानोबाराय इतके कृपाळू आहेत महाराज, इतके कृपाळू आहेत. आपण फक्त ज्ञानोबारायांच्या चरणावर शरणागत झालो पाहिजे. तो शरणागत झालो की पुन्हा माऊलींनी एकदा स्वीकारलं की संपलं. सगळ्याला अनुभव आहे आपल्या. चला, म्हणून ज्ञानोबारायण ज्ञान गिळून गावा गोविंदुगा, अशा प्रकारचं चिंतन येतं. आणि हाच आपल्या संप्रदायाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत कुठून प्रकट झाला? तर नामदेवरायांच्या आणि माऊलींच्या भेटीमधून प्रकट झाला. तो कसा प्रकट झाला? तर थोडाच वेळ आपल्याकडे शिल्लक आहे, त्या वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं. खरं खूप गोड विषय आहे, विषयाचं चिंतन करायला 2 तास तरी कमी पडतील असा विषय सखोल आहे. पण थोडासा वेळ कमी आहे म्हणून पुढच्या काही अर्ध्या तासामध्ये वगैरे चिंतन संपवण्याचा आपण प्रयत्न करू. माऊलींची आणि नामदेवरायांची ही जी भेट आहे, ही भेट, या भेटीचा संदर्भ आपण पाहत होतो. काय झालं म्हणे की नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये तीर्थावळी नावाचं प्रकरण आलं बरं का. तीर्थावळी प्रकरण म्हणजे काय? तर एकदा ज्ञानोबाराय श्री क्षेत्र पंढरपूरला आले. आपण कालच्या विषयापर्यंत अजून पोहोचलो नाही. मी अजून प्रस्तावनेमध्येच आहे, कारण माझा विषय नामा भेटे ज्ञानदेव आहे. तुम्ही ते चिंतन करत असाल की माऊलींना घेऊन गरुड आले, तो विषय आपण पुढे पाहणार आहोत, मुख्य विषय. पण ही पूर्वीची पार्श्वभूमी पाहतोय मी, सांगतोय मी. तीर्थावळी नावाचं एक प्रकरण गाथ्यामध्ये नामदेवरायांच्या फार गोड आलं. या तीर्थावळी प्रकरणामध्ये काय झालं म्हणे, एकदा की नामदेवरायांना भेटण्यासाठी माऊली एकदा पंढरपूरला आले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले ज्ञानदेवे. नामदेवरायांना भेटल्यानंतर पहिलं लोटांगण माऊलींनी घातलं आणि माऊलींनी आपल्या अंतःकरणामधील एक इच्छा नामदेवरायांसमोर प्रकट केली की नामदेवराया, माझ्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा आहे की आता पंढरपूर आपण पाहतो, पंढरपुराबद्दल आपण एकनिष्ठ आहोत, पण भारतभरामध्ये जेवढे काही तीर्थस्थळ आहे, काशी, गया, प्रयाग, द्वारका, या सगळ्या तीर्थस्थळांना भेटी द्याव्यात, अंतःकरणामध्ये अशी इच्छा आहे. नामदेवरायांनी हे ऐकलं. नामदेवराय म्हणाले, मला जमणार नाही म्हणे, कारण मी पंढरीरायाचा निष्ठावंत सेवक, आयुष्यभर पंढरीरायाला सोडून मी जेवलो नाही, पंढरीरायाचं चिंतन केल्याशिवाय माझा एक क्षण सुद्धा जात नाही. आपण काल पाहून आलो, नामा म्हणे आटले ते नीर, सरोवर आटला असं नामदेवराय म्हणतात. म्हणजे मी एक क्षण सुद्धा माझ्या पांडुरंगाशिवाय राहू शकत नाही. तीर्थयात्रेला तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, मी काही येत नाही. पण माऊलींनी सांगितलं नाही, तुम्हाला यावं लागेल, माझ्यासोबत तुम्ही चला, तुमची संगती मला पाहिजे म्हणून तुम्ही चला. नामदेवराय म्हणाले, तुमचं सगळं खरं आहे, पण देवाने जर मला परवानगी दिली, मालकाने जर मला सांगितलं तर मी येतो. तुम्ही मालकाकडे चला, मालकाची परवानगी घ्या, मालकाने जर परवानगी दिली तर आपण जाऊयात. बर. ज्ञानोबाराय, नामदेवराय महाराज देवाकडे गेले, पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि पांडुरंगाला नमस्कार करून माऊली म्हणायला लागले की असं तीर्थयात्रेला मला जायचंय, नामदेवरायांना घेऊन सोबत जायचंय, आम्हाला परवानगी द्या. देवानी जे उत्तर दिले ते देवानी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. देव म्हणाले, अहो माऊली, म्हणे तू ज्ञानशील चिद्रूप केवळ. तुम्ही कोण आहात ज्ञानोबाराय? अरे तुम्ही ज्ञानशील आहात ना, चिद्रूप आहात तुम्ही. सभाय निर्मळ स्फटिक जैसा, तुम्ही स्फटिकासारखे आहात. स्फटिक तुम्ही पाहिलं असेल, स्फटिक अत्यंत पांढरशुभ्र असतं, तेवढे निर्मळ तुम्ही आहात. आणि तुम्हाला तीर्थयात्रेची काय गरज आहे? तीर्थयात्रेला तुम्ही का जाता? अहो तुम्ही ज्ञानरूप आहात. ज्ञानोबारायांना तीर्थयात्रेची काय गरज पडावी? पण ज्ञानोबारायांनी उत्तर जे दिले ते फार गोडे. ज्ञानोबाराय म्हणाले, प्रसंगे नामयाचे संगती घ्यावे सुख, परी सार्थक या करावे देहाचे. माऊली म्हणाले की तीर्थयात्रेला जाण्याचं मुख्य प्रयोजन एवढंच आहे की नामयाच्या संगतीचे घ्यावे सुख.
नामदेवरायांच्या संगतीचं मला सुख घ्यायचंय, म्हणून मला तीर्थयात्रेला जावंसं वाटतंय. म्हणजे माऊलींनी तीर्थयात्रेला जाण्याचा सायास का केला? तर नामदेवरायांची संगती पाहिजे. नामदेवरायांच्या अंतःकरणामधील जी भक्ती आहे, त्या भक्तीच्या आधारावर संप्रदायाची पूर्ण पुढची वाटचाल बसवायची होती. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की मला तीर्थयात्रेला जायचंय. पहा तुम्ही, परवा दिवशी या प्रकरणाचं चिंतन करत असताना नामदेवरायांचे वंशज केशवदास महाराज, केशव महाराज आप्पा आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्याशी बोलणं झालं या अभंगाच्या संदर्भाने. केशव आप्पांनी सांगितलं, महाराज, नामदेवरायांची जी भक्ती आहे ती भक्ती ज्ञानोबारायांनी घेतली आणि ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा ओलावा नामदेवरायांमुळे प्रकट झाला. अशी देवाणघेवाण आहे. नामदेवरायांची भक्ती ज्ञानोबारायांनी घेतली आणि ज्ञानोबारायांचं ज्ञान नामदेवरायांनी घेतलं. ही देवाणघेवाण आहे आणि याच्यामधूनच संप्रदाय निर्माण झालाय. म्हणजे नामदेवरायांच्या संगतीसाठी म्हणून तीर्थयात्रा आहे. तीर्थयात्रा म्हणजे फक्त तीर्थाटन करावी एवढाच उल्लेख नाहीये. तर तीर्थयात्रा का करायची? तर नामदेवरायांच्या संगतीमध्ये भक्तीचा अनुभव, विरहाचा अनुभव, परमोच्च भक्ती काय आहे हे कळायचं आहे, म्हणून तीर्थयात्रेला आरंभ आहे. तेव्हा फार गोड नामदेवरायांनी वर्णन केलं की जाता जाता म्हणे, नामयाचा हात धरून श्रीपती देत असे श्रीहरी ज्ञानदेवा. जाताना म्हणे नामदेवरायांचा हात देवाने धरला आणि अत्यंत अश्रुपूर्ण अंतःकरणाने ज्ञानोबारायांच्या हातामध्ये दिला की माझा नामा तुमच्या मी हवाली करतोय, माझ्या नामाला तुम्ही घेऊन जा आणि पुन्हा अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन या. काय डोळ्यासमोर आणा दृश्य असेल. मग हात दिला आणि हात देऊन तीर्थयात्रेला हे निघाले. तीर्थयात्रेच्या प्रसंगामध्ये पुढे तीर्थयात्रेला आता बरेच प्रसंग आहेत, आपल्याला वेळेमुळे वेळाभावी विस्तार करता येत नाही, पण जेवढा शक्य होईल तेवढा मी करतो. नामदेवरायांचा आणि माऊलींचा संवाद जो या तीर्थयात्रेच्या मध्ये, तो प्रत्येक वारकऱ्यांनी वाचावा असा आहे. प्रत्येक वारकऱ्यांनी त्याचं परिशीलन करावं. आपल्या भक्ती भूमिका किती बळकट असल्या पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये कशा प्रकारचा विचार असला पाहिजे, या विचाराला बळकटी देणारा हा विचार आहे नामदेवरायांचा. काय म्हणे, विषय असा आला की माऊली आणि नामदेवराय जेव्हा तीर्थयात्रेला निघाले, एक दिवस नामदेवरायांना माऊलींनी काही प्रश्न विचारले. 6 प्रश्न विचारले. त्या 6 प्रश्नांचं उत्तर नामदेवरायांनी दिलं. माऊली असं म्हणाले नामदेवरायांना की ज्ञानदेव म्हणे पर्यसी नामया अद्वैत आत्मया प्रेममूर्ती. तुम्ही प्रेममूर्ती आहात आणि तुम्ही परमात्म्याशी एकरूप झालेले संत आहात. म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणले नामदेवराया, भक्तिभावे तुवा जोडिले अविनाश सांगपा सेविला सुमार्ग त्याचा. नामदेवरायांना प्रश्न विचारला देवाने की नामदेवरायांना माऊलींनी प्रश्न विचारला की तुम्ही भक्तिभावाने परमात्म्याला वश केलंय, पण ते वश करण्याचा नेमका मार्ग नामदेवराय तुमचा काय सांगा. नामदेवरायांनी जो मार्ग सांगितला तो फार महत्वाचा आहे. नामदेवरायांनी मी काय साधन आचरलं, मी कोणत्या प्रकाराने साधना होऊन उपासना केली आणि परमार्थ माझा सिद्ध केला, याची उत्तरं काही दिली आहेत. नामदेवरायांनी सांगितलं की मी पहिलं साधन अंगीकारलं, ते साधन म्हणजे श्रवण हे साधन आहे. पहिलं साधन जे अंगीकारलं ते ध्यान हे साधन आहे. ध्यान अंगीकारलं. ध्यान म्हणजे काय, आपण आजकालच्या खूप शब्द काही लोकांनी गुळगुळीत केलाय. मेडिटेशन म्हणजे ध्यान असं आपण म्हणतो. बरोबर आहे, आपल्याला प्रत्येकाचा आदर आहे. पण नामदेवरायांनी जी ध्यानाची व्याख्या केली ती व्याख्या फार गोड आहे. नामदेवरायांनी मी काय काय केलं हे सांगत असताना नामदेवराय पहिल्यांदा म्हणतात मी ध्यान केलं. ध्यान म्हणजे काय केलं? नामदेवरायांनी सांगितलं, येर कर्मधर्म सर्व ही पाल्हाळ श्रमूची केवळ जाणीवेचा. मग ध्यान म्हणजे काय तर भजन तया वाटे मज गोड, हे ध्यान आहे. ध्यान तया नाव निर्विकार देखे जे विश्वी माझ्या देखे विठोबासी. नामदेवरायांनी सांगितलं ध्यान म्हणजे काय तर मी माझ्या विठोबाला पुन्हा पुन्हा पाहतो, हेच माझं ध्यान आहे. विश्वामध्ये मी माझ्या विठोबाला पाहतो, पूर्ण विश्वामध्ये परमात्मा भरून राहिला आहे आणि याचंच मी चिंतन करत राहतो, तेच ध्यान आहे. मी सांगू का,
मी परवा दिवशी एक विचार करत होतो, गाडीवरून घरी चाललो होतो आणि जाता जाता अंतःकरणामध्ये एक विचार आला की आजकाल बरेच ध्यानाचे, मेडिटेशनचे प्रोग्राम्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येकाबद्दल आदर आहे, पण खरं सांगू का, वारकरी संप्रदायिकांनी सगळ्यात मोठं जर कोणतं ध्यान करायचं असेल तर ज्ञानेश्वरी घेऊन बसावी आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, हेच सगळ्यात मोठं ध्यान. खरं सांग, अभिमानाने बोलतो. आपल्या अंतःकरणामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या, आता सकाळी उठल्यानंतर एक समस्या प्राप्त, मला आलेला हा अनुभव आहे, प्रत्येकाला आला असेल. एखादी समस्या प्राप्त व्हावी आणि ती समस्या प्राप्त झाल्यानंतर ज्ञानेश्वरी काढावी. ज्या ठिकाणी वाचन चाले त्या ठिकाणी त्या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबराय समाधान करतात. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं हेच आपल्यासाठी ध्यान आहे. हातात माळ घ्यावी आणि माळ घेऊन श्री विठ्ठल श्री विठ्ठल रामकृष्ण हरी चिंतन करावं, हेच आपल्यासाठी ध्यान आहे. कारण त्या ध्यानाच्या माध्यमातून प्राप्त होणारं समाधान, त्या ध्यानाच्या माध्यमातून प्राप्त होणारी तृप्ती ती काही वेगळीच असेल. म्हणून सांप्रदायिकांनी इतर ध्यान करण्यापेक्षा ज्ञानेश्वरीमध्ये ध्यान दिलेलं बरं. ज्ञानेश्वरीमध्ये पुन्हा पुन्हा वाचन करणं ते गरजेचं आहे. ध्यान नावाचा प्रकार नामदेवराय म्हणतात की माझ्यासाठी जे विश्वी माझ्या देखे विठोबासी, माझ्या विठोबाला पुन्हा पुन्हा पाहणं, माझ्या विठोबाचं चिंतन करणं, हेच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं ध्यान आहे. नामदेवरायांनी दुसरं साधन सांगितलं. मी माझ्या या साधन मार्गामध्ये येऊन मी श्रवण केलं. तर श्रवण म्हणजे काय, नामदेवरायांनी व्याख्या केली. नादी लुब्ध जैसे हरिण जाय विसरुनी देह भान, या परी तल्लीन दृढे राखे मन, या नावे श्रवण आवडीचे. नामदेवरायांनी उदाहरण दिलं की हरिण असतं, ते हरिण एखादा नाद त्याच्या कानामध्ये घुमल्यानंतर ते अत्यंत लुब्ध होऊन जातं, देहभान त्याला विसरून ते नाद ऐकत असतं. तसं या परी तल्लीन दृढ राखे मन, या परी तसं भगवंताचं नामचिंतन ऐकताना, भगवंताचं चिंतन ऐकताना, त्याच्या लीलांचं श्रवण करत असताना मन लुब्ध होणं म्हणजेच खरं श्रवण आहे. श्रवण आपण श्रवणेंद्रियाच्या माध्यमातून आपण काही श्रवण करतो, पण ते इतर श्रवण असतं. पण भगवंताचं चिंतन पुन्हा पुन्हा श्रवण करणं हेच खऱ्या अर्थाचं श्रवण आहे. नामदेवरायांनी व्याख्या केली. म्हणजे काय तर या नावे श्रवण आवडीचे, हे माझ्यासाठी श्रवण आहे. दुसरं साधन मी केलं श्रवण. पहिलं केलं ध्यान, दुसरं केलं श्रवण. नामदेवरायांनी पुढे सांगितलं मी मनन हे साधन केलं. मनन केलं म्हणजे काय, यापरी अखंड स्वहित विचारण करी जे ते मनन सत्वशीळ. मनन केलं मी. काय मनन केलं, चिंतन भगवंताचं करता करता, भगवंताचं नामस्मरण करता करता, ते नाम मी जे अंतःकरणामध्ये माझ्या धारण केलंय त्या नामाचंच मी मनन केलं. किती गोड विचार आहे पहा. आपण चिंतन करतो पण मनन करायला विसरून जातो. मनन मी केलं. निधिध्यासन केलं. निधिध्यासन म्हणजे काय तर उदाहरण फार सुंदर नामदेवरांनी इथे दिले. परपुरुषी जैसी आसक्त व्यभिचारिणी न लागे तिच्या मनी कामधाम. एखादी परपुरुषामध्ये आसक्त असणारी स्त्री, ज्याप्रमाणे तिच्या अंतःकरणामध्ये कोणतंच कामधाम शिल्लक राहत नाही, ती पूर्णपणे त्याचं सेवन करण्यामध्ये रत असते, त्याप्रमाणे देवाचं चिंतनाचं ध्यान करणं म्हणजे निजध्यासन, म्हणजे निजध्यान. आणि तसं निजध्यान मी माझ्या आयुष्यामध्ये केलं. त्यानंतर सांगितलं की मी भक्ती केली. भक्ती केली म्हणजे काय तर सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा, भोगी प्रेम कळा तेची भक्ती. मी भक्ती केली देवाची. ती कशी केली तर या सगळ्या प्रपंचाहून परमात्मा निराळा आहे. सत्व रजतम या तिन्हीपेक्षा तो वेगळा आहे, या तिन्हीपेक्षा तो पुढचा आहे. हे चिंतन करून मी देवाचं चिंतन केलं, तीच माझ्यासाठी भक्ती. त्यानंतर नामदेवरायांनी सांगितलं की मी धृतीचा विचार केला, मी विवेकाने विचार केला. तो विचार म्हणजे काय केला तर मी वैराग्याने वागलो, विवेकाने वागलो आणि विवेकाने चिंतन करून परमात्मा रूपाला प्राप्त झालो. अशी 6 साधनं मी अंगीकारली आणि या 6 साधनांच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी परमार्थ केला. म्हणजे पहा ना, अंतःकरणामध्ये आपण जर परमार्थ करताना या 6 साधनांचा विचार केला, या 6 साधनांच्या नुसार जर अनुचरण केलं तर कल्याण होणार आहे. याच्याशिवाय कोणत्याही मार्गाची गरज आपल्याला भासणार नाही. एवढी ताकद, एवढी शक्ती या साधनामध्ये.
असे नामदेवराय महाराज. मग पुढे हा जो संवाद पुढे चाललाय, माऊलींच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या भक्तीला या तीर्थावळी प्रकरणामध्ये बळकटी कशी आली याच्यासाठी एक फार गोड प्रसंग तीर्थावळीमध्ये येतो. तो असा की बऱ्याच जणांच्या श्रवणामध्ये असेल, पण पुन्हा चिंतन करतो. तीर्थयात्रा करता करता एक दिवस ज्ञानोबारायांना आणि नामदेवरायांना तहान लागली. नामदेवराय माऊलींना असं म्हणाले की माऊली, थोडी तहान लागली, पाणी प्यायचंय हो, पाण्याची काहीतरी व्यवस्था होतीये का, आपण जरा पाहूयात. थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर, आता पूर्वीचा काळ, आपण काही आजकाल ट्रॅव्हलरच्या माध्यमातून तीर्थयात्रा करणारे आपण सगळे लोक, आपल्याला थोडंसं सगळं बिस्लरीच्या बाटल्या आपल्यासोबत असतात, मोठे मोठे कॅन असतात, आपल्याकडे सगळी सुविधा आहे. पण तो नामदेवरायांचा आणि माऊलींचा काळ, पाणी कुठं नाही, वाळवंटा सदृश प्रदेश, लांब लांब पर्यंत उन्हाळ्याचे दिवस, पाणी नाहीयेत. नामदेवरायांनी हा विचार केल्यानंतर माऊली म्हणतात की पाण्याची व्यवस्था होईल. कशी होईल पाण्याची व्यवस्था? अहो, मी योगी आहे. ज्ञानोबाराय म्हणाले, मी योगी आहे, माझ्याकडे अनेक सिद्धी आहेत. लघिमा नावाची सिद्धी आहे, अणिमा नावाची सिद्धी आहे. या सिद्धीच्या माध्यमातून मी पाणी प्राप्त करून घेतो, तुम्ही फक्त पाणी प्या. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांकडे पाहिलं, माऊली एवढी वेळ माझ्यावर आली नाही, तुम्ही सिद्धी प्राप्त करून घेऊन तुम्ही ते पाणी प्या, पण माझा जो भगवंत आहे त्या भगवंतावर माझा विश्वास आहे. तुम्ही पाणी प्या तुमच्या सिद्धीने, लघिमेने, मी पाणी पिणार नाही. माझा भगवंत मला पाण्याची व्यवस्था करून देईल. ज्ञानोबारायांनी लघिमेने लघु झाले, आत गेले, पाणी पिलं, वर आले. नामदेवरायांचा इकडे धावा सुरू झाला. देवा, पांडुरंगा, प्रल्हादासाठी प्रकट झालास, गजेंद्रासाठी प्रकट झाला. अत्यंत आर्ततेने नामदेवरायांनी धावा केला. आणि आश्चर्य असं की गडगडीत कूप उसळून आला. तो जो कूप होता, कूप म्हणजे आड, पाण्याचे विहीर, त्या विहिरीमधून भगवंताच्या केलेल्या आर्ततेच्या धाव्याने ते जे खालचं पाणी होतं, ती जी विहीर होती ती वर आली आणि वर येऊन वाहायला लागली नामदेवरायांच्या सामर्थ्याने. नामदेवरायांच्या भक्तीचं सामर्थ्य आहे, नामाचं सामर्थ्य आहे, फक्त विश्वास असणं गरजेचं. आज काय काय आता याच्यावर आक्षेप घेणारे बरेच जण आहेत. लोक म्हणतील काय चमत्कार, असं कुठं असतं का, पाणी कुठं वर येतं का? असे कोण असतात माहितीये का? मी सांगू का, थोडं प्रखर बोलतो. ज्यांना अनुभव नाहीये ना, असे अनुभवाविनं वाचाळता करणारीच ही लोक आहेत. ज्यांना नामदेवराय माहिती नाहीत, ज्यांना ज्ञानोबाराय माहिती नाहीत, अशीच ही लोक आहेत. म्हणून या लोकांकडे लक्ष कधीही द्यायचं नाही. म्हणून अशा प्रकारे पाणी उसळल्यानंतर मग ज्ञानोबाराय नामदेवरायांना म्हणायला लागले, गोड तीर्थावळीमध्ये वर्णन आहे की नामदेवराया, तुमच्या भक्तीमध्ये खरंच शक्ती आहे आणि ही शक्ती अनुभवण्यासाठीच मी तुमच्याकडे आलोय, तुम्हाला तुमच्यासोबत तीर्थयात्रेला आलोय. असा गोड असा असणारा हा प्रसंग. आणि या गोड तीर्थावळी प्रकरणामधून सुद्धा ज्ञानोबारायांची आणि माऊलींची भेट सिद्ध होते. या तीर्थयात्रेच्या प्रकरणामध्ये एक एक विषय फार गोड आहेत, एक एक विषय खरंच अभ्यासनीय आहेत, चिंतनीय आहेत. मी तर फक्त या 15-20 मिनिटांमध्ये ही तीर्थावळी सांगतोय, पण श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये नामदेव मंदिरामध्ये नामदास महाराजांच्या इथे महिनाभर तीर्थावळीचं चिंतन होतं, ऐकण्यासारखं चिंतन असतं. काय आपण काल बाबा बोलून आलो की आपण बऱ्याचदा काय होतं की आपण ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याकडनं होतं, गाथ्याचं पारायण आपण करतो, पण नामदेवरायांच्या गाथ्याचं पारायण बऱ्याचदा आपल्याकडनं होत नाही. नामदेवरायांची तीर्थावळी काय आहे, नामदेवरायांची समाधी काय आहे, नामदेवरायांची आदी काय आहे, कीर्तन प्रवचनकार मंडळी सुद्धा आम्ही दुर्लक्ष करतो. पण खरं सांगू का, मुरबाड वासियांमुळे मला हे भाग्य मिळालं, तीर्थावळी पाहता आली. म्हणजे मी या प्रवचन सेवेची उपलब्धी पाहत असताना मी ही पाहिली की आपल्याला या दृष्टिकोनातून या निमित्ताने नामदेवरायांच्या जवळ थोडंसं जाता आलं, नामदेवरायांचा गाथा उघडता आला, तीर्थावळी पाहता आली, आदी पाहता आली, समाधी पाहता आली. ही उपलब्धी आहे. फार गोड विषय एक एक आहेत. असे हे नामदेवराय, या नामदेवरायाचा आता कालचा विषय, असे हे नामदेवराय ज्यावेळेला अंतःकरणामध्ये वियोग निर्माण झाला माऊलींच्या, माऊली समाधीला गेल्यानंतर, तेव्हा ज्ञानोबारायांना घेऊन गरुड पंढरपुरामध्ये आले.
पुंडलिक समोर आहेत. आपण काल पाहिलं, दावी रुक्मिणी दुरुनी, रुक्मिणीने दुरून धावलं की अरे आले बर का ज्ञानोबराय. माऊली आले आणि आल्यानंतर ज्या वेळेला समोर ज्ञानोबराय नामदेवरायांच्या गेले, नामदेवरायांनी वर्णन केलं, ज्ञानदेव पाहता डोळा, नामदेवा हर्ष झाला, घट्ट धरियेले पाय, तू तो झाला सद्गुरुराय. नामदेवरायांच्या पुढे जसे माऊली आले, आल्या 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 जे समोर नामदेवराय गेले आणि गेल्या गेल्या घट्ट धरियेले पाय, डोळ्यासमोर आणा, पाय घट्ट नामदेवरायांनी धरले की देवा सद्गुरुनाथा तुम्ही आलात. किती दिवसाचा वियोग तुमचा, हा वियोग किती दिवसापर्यंत तुम्ही माझ्या अंतःकरणामध्ये ठेवला. या वियोगाच्या अग्नीने माझं हृदय जळायला लागलं, माझं हृदय फुटून येतं की काय, अशा प्रकारची अवस्था निर्माण झालीये. नामदेवराय माऊली तुम्ही आलात, खरंच बरं झालं. घट्ट धरून मिठी मारली आणि मिठी मारून नामदेवराय म्हणायला लागले, सदा आठवत मना तुझ्या भक्तीच्या खुणा. नामदेवराय म्हणतात, देवा ज्ञानोबराया माऊली, तुमच्या ज्या भक्तीच्या खुणा आहेत त्या गुणा सदा आठवत मना. माझं मन तुमची भक्ती, तुमच्याबद्दलची प्रीती, तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा जिव्हाळा, तुमचं ते स्वरूप, ते सगळं पुन्हा पुन्हा आठवत होतं. तुम्ही आलात बरं झालं. सदा आठवत मना तुमच्या भक्तीच्या खुणा, नामदेवराय. आणि असं म्हणून नामदेवराय म्हणायला लागले. माऊलींच्या सोबत नामदेवरायांनी संवाद सुरू केला. नामदेवराय म्हणतात, नाथा नको रे अंतरू तुझ्या कासेचे वासरू. माऊली मी तुमच्याकडे आलोय, आल्यानंतर आता नाथा नको रे अंतरू, आता मला अंतर देऊ नका, कारण मी कोण आहे तर तुमच्या वासरू आहे. काय भाव आहे, संतांचे शब्दच फार फार सुंदर आहेत महाराज. ते माऊलींच्या बद्दल ज्या वेळेला संत व्यक्त होतात, नाथ महाराजांचा पण जो अभंग आहे, ज्ञानोबा माझा, काय शब्द तो महाराज, ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप दरुशने हरिता. नामदेवराय माऊलींच्या बद्दल बोलताना वारकरी संतांच्या अंतःकरणामध्ये जी भूमिका आहे ती भूमिका खरोखरच आपल्याला शिकवणारी भूमिका आहे. ज्ञानोबरायांवर कशा प्रकारचं प्रेम करावं हे जर शिकवत असतील तर संत आपल्याला शिकवतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. काय शब्द आहे तो, खरं सांगतो हे शब्द पाहिल्यानंतर हेच शब्द पुन्हा पुन्हा म्हणावे वाटतात आणि याच शब्दामध्ये आपलं आयुष्य जावं हा भाव प्रकट होतो महाराज. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माय आमची ज्ञानोबराय आमच्यासाठी माय आहेत. आमच्या कुटुंबाने जेवढं आमच्यावर प्रेम केलं नसेल तेवढं या माऊलींनी, या मायेने आमच्यावर प्रेम केलंय, स्नेह केलाय. संतांची भाषा अवघड. नामदेवराय तेच म्हणतात की देवा नाथा नको रे अंतरू तुझ्या कासेचे वासरू. मी तुझ्या कासेचं वासरू आहे. खरं सांगू का, असं वासरू बनून जर ज्ञानोबरायांच्या ठिकाणी गेलं ना, जगतामध्ये काहीच कमी पडणार नाही. असं वासरू बनून ज्ञानेश्वरीचा सेवक व्हावं. आणि संतांचे हे अभंग आपल्याला शिकवण्यासाठी आहेत की ज्ञानोबरायांचं चिंतन कसं करावं, ज्ञानोबरायांना कशा प्रकारे शरण जावं, हे सांगण्यासाठीच हे सगळे अभंग आहेत. तुझ्या कासेचे लेकरू मी कोण आहे, तर नामदेवरांनी पुढे सांगितलं, कळा दुभती तू गाय, तुझा वियोग असह्य. माझ्यासाठी माऊली तुम्ही गाय आहात आणि मी कोण आहे, तुमचं वासरू आहे. आणि असं असणारं तुमचं मी वासरू असल्यामुळे तुमचा वियोग मला असह्य आहे. कळा दुभती तू गाय, तुझा वियोग असह्य. वासरू बनून आज माऊलींच्या समोर नामदेवराय उभे राहिले. नामदेवराय म्हणायला लागले, देह भोगिता प्राक्तन मना ठेवी तयादीन. मला माहितीये माऊली, मी इथं आलो, जन्माला मला यावं लागलं, मी या ठिकाणी राहतोय, विचरण करतोय, पण हे का करतोय, कारण माझं प्रारब्ध आहे म्हणून. कळा भोगिता प्राक्तन, प्रारब्ध माझं आहे. मला माहितीये की तुम्ही सोडून गेलात, तुम्ही या जगतामधून दूर गेलात, मला काय इथं राहावं लागतंय, कारण माझं प्रारब्ध भोगण्याचं शिल्लक आहे, कर्म शिल्लक आहे, म्हणून इथं राहावं लागतंय माऊली. पण
हे जरी मी भोगत असलो तरी सुद्धा मना ठेवी तयाधीन. माझं मन मात्र माऊली आई परमात्म्याच्या चरणाकडे ठेव बरं. पुन्हा पुन्हा विनंती आहे. देह भोगिता प्राक्तन मना ठेवी तयाधीन. ज्ञान देवी ही समाधी जडो मनोवृत्ती अवघी. एवढीच प्रार्थना आहे की माऊली माझ्या अंतःकरणामध्ये आता एवढंच शिल्लक आहे की तुमच्या समाधीच्या बद्दल माझ्या मनोवृत्ती अवघी तुमच्या समाधीमध्ये जडावी. ज्ञानदेवी ही समाधी जडो मनोवृत्ती अवघी. नामा भेटे ज्ञानदेवा जना प्रसाद मिळावा. अंतःकरणामध्ये फक्त एवढीच अपेक्षा आहे. तुमचा वियोग जरी झालेला असला तरी सुद्धा तुमची जी समाधी आहे, तुमचं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी आमची वृत्ती राहो. हीच प्रार्थना शेवटी नामदेवरायांनी केली. आणि ही भेट कोणासाठी झाली? नामदेवरायांनी सांगितलं नामा भेटे ज्ञानदेवा. पण का? जना प्रसाद मिळावा. नामदेवरायांची आपण सगळं 2 दिवसामध्ये हेच चिंतन केलं की नामदेवरायांची आणि ज्ञानोबारायांची भेट जेवढी त्या दोघांमधली विचार मंथन करणारी होती तेवढी सकळ विश्वासाठी कल्याण करणारी. आणि म्हणून त्या भेटीच्या झाडाखाली आपण शांतपणे पहुडलेलो आहेत. आपल्याला काहीच करायची गरज नाही, फक्त गाथा उघडण्याची गरज आहे, फक्त ज्ञानेश्वरी उघडण्याची गरज आहे. नामदेवरायांचा गाथा आपण जर उघडाल तर नामदेवरायांचा गाथा उघडल्यानंतर नामदेवरायांच्या माऊलींच्या बद्दल एक विलक्षण प्रेमच निर्माण होईल. आपण समाधी वाचा, आपण तीर्थावळी वाचा, आपण आदी प्रकरण वाचा, आपण आळी वाचा, आपण ज्ञानोबारायांच्या संबंधाने आलेली सगळी प्रकरणं पहा. त्या सगळ्या प्रकरणामधून माऊलींच्या बद्दल प्रेम वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही नाही नाही. म्हणून या सगळ्या सेवेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हेच करायचंय. ही सगळी सेवा, हा जो सगळा आपला 7 दिवसीय ज्ञानेश्वरी पारायणाचा सगळा जो विषय आहे आणि हा जो आपला 2 दिवस प्रवचनाचा विषय होता नामा भेटे ज्ञानदेवा, याच्यामधून जर आपल्याला काही घेऊन जायचं असेल, याच्यामधून जर आपल्याला काही विचार घेऊन जायचा असेल, ज्ञानोबारायांच्या जवळ आपल्याला कसं जाता येईल, ज्ञानोबारायांच्या जवळ कसं जाता येईल, वासरू बनून कसं जाता येईल, ज्ञानोबारायांवर प्रेम कसं करता येईल, ज्ञानोबारायांच्या जवळ जाऊन त्यांच्या चरणाशी कशी घट्ट मिठी मारता येईल, आणि ती मिठी मारता येणं आणि अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण होणं, हेच या प्रवचन सेवेचं आणि या संपूर्ण सेवेचं सार्थक आहे. म्हणून प्रत्येकाने हाच विचार या मंडपातून जात असताना आपण करून जायचा आहे की ज्ञानोबारायांच्या जवळ मला जायचंय आणि जवळ जात असताना नामदेवरायांच्या माध्यमातून मला लवकर जाता येईल, म्हणून नामदेवरायांचं बोट पकडून माऊलींच्या जवळ जाण्याची अपेक्षा आपल्याला करायची आहे. म्हणून या सेवेच्या शेवटी मी आता प्रवचन सेवेमध्ये पण बोलून आलो की या निमित्ताने खरोखरच नामदेवरायांच्या जवळ जाता आलं, एवढीच उपलब्धी याच्या माध्यमातून झाली. आणि जवळ जात असताना आदरणीय श्री अण्णांच्या माध्यमातून जाता आलं, अण्णांचं बोट धरून जाता आलं. काय की संप्रदायामध्ये विशुद्ध कीर्तन करणारी, विशुद्ध परंपरा जपणारी आणि विशुद्ध अनुभवांचा ठेवा असणारी मंडळी फार कमी आहेत सध्या. बऱ्याच जणांकडे हा ठेवा असतो पण मनामध्ये काहीतरी संदेह असतात म्हणून प्रकट होत नाहीत. पण अण्णांचा जो सहवास आमच्यासारख्या तरुणांना असतो, काल कृष्णा महाराजांनी पण सांगितलं की आम्हाला अण्णा सन्मित्र म्हणतात. आमचं वय आणि त्यांचं वय म्हणजे मी त्यांच्या मुलाच्या वयाचा असेल, माझं वय जर मी पाहिलं तर मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे, पण तरी ते आम्हाला सन्मित्र म्हणतात. हा त्यांचा मोठेपणा आहे, हा आमचा मोठेपणा नाही, हा त्यांचा मोठेपणा आहे. म्हणजे मी बोलतो बऱ्याचदा, मी हे बोलायला मी काही कमी पडत नाही. मी काही वर्षानंतर आम्ही हे म्हणू की अण्णांनी आमच्यावर एवढं प्रेम केलं, अण्णांनी आम्हाला जवळ केलं आणि अण्णांनी आम्हाला प्रवचनासाठी बसवलं आणि अभ्यास करा म्हणून सांगितलं, हे आमचं भाग्य आम्ही समजू. कारण अशी महात्मे, आपण तर 28 वर्षापासून ही संगती अनुभवत आहात. माझं वय 28 आहे. माझ्या जन्मापासून तुम्ही ही संगती अण्णांची अनुभवत आहात. खरंच आपण भाग्यवान आहात. आणि मी सुद्धा या अर्थाने कुठेतरी या ज्ञानगंगेमध्ये मला माझी आहुती टाकता आली
अण्णांच्या माध्यमातून टाकता आली, अण्णांचं प्रेम, अण्णांची संगती या 2 दिवसामध्ये अनुभवता आली. खरोखरच भाग्यवान समजतो. याच्यामध्ये मग या 2 दिवसामध्ये झालेली चर्चा, अभ्यासाचे काही विषय, पुढच्या असणाऱ्या काही कशा प्रकारे अभ्यास करता येईल याची प्रेरणा या 2 दिवसामध्ये खरोखरच मिळाली आणि जीवन धन्य झाल्यासारखी भूमिका अंतःकरणामध्ये आता आहे. म्हणून शेवटी जाताना अंतःकरणामध्ये फक्त एवढाच भाव आहे, नाथा नको रे अंतरू तुझ्या कासेचे वासरू. अण्णांना प्रार्थना आहे, नाथा नको रे अंतरू तुझ्या कासेचे वासरू. आम्ही तुमची वासरं आहेत, आम्ही तुमची लेकरं आहोत आणि म्हणून तुमच्या जवळ आम्ही जे आलो आहोत त्याच्यामधून आम्हाला अंतर देऊ नका. अशा प्रकारची कृपा, अशा प्रकारचा आशीर्वाद आमच्यावर करा, हीच प्रार्थना आहे. या निमित्ताने या 2 दिवसामध्ये आदरणीय श्री कोष्टी महाराजांची सुद्धा संगती लाभली. अत्यंत निर्विकारप्रमाणे प्रेम करणारी ही सगळी महात्मे आहेत. यांच्याकडं बघूनच खरं आमचा परमार्थ सुरू आहे. आम्ही पाहत असतो, आम्ही अनुभवत असतो की हे महात्मे पारायण करत असताना कसं करतात. आपलं काही चुकत तर नाहीये ना. बाबा तुम्हाला माहिती नसेल पण रोजचा जो माझा हरिपाठ होतो तो तुमच्या आवाजाने सुरू होतो. सकाळी शाळेत जात असताना गाडीवर बसलो की युट्यूबला तुमचा तो हरिपाठ आहे, काहीतरी 10 मिनिटात झालेला आहे. कानाला लावला की तो हरिपाठ बरोबर जाईपर्यंत शाळेमध्ये पूर्ण होतो. रोज सकाळी बाबांचा हरिपाठ ऐकूनच आमचा दिवस सुरू होतो. असे महात्मे खरोखरच आपल्याला लाभले, आपण त्यांच्या संगतीमध्ये आलो, आपलं भाग्य आहे. म्हणून अशा महात्म्यांची संगती पुन्हा पुन्हा मिळावी हीच प्रार्थना शेवटी भगवंताच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी करतो. सेवेच्या माध्यमातून ही 2 दिवस जी सेवा झाली, जर काही चुकीचा झाला असेल तर तो अपराध माझा स्वतःचा आहे. जर जे काही चांगलं आलं असेल तर ते सगळं चांगलं, त्याचं सगळं श्रेय माझ्या परंपरेला आहे, माझ्या सद्गुरू परंपरेला, सद्गुरू श्री दादा महाराजांना आहे. माझे विद्यागुरु गुरु श्री चैतन्य महाराजांना हे सगळं श्रेय आहे. मी फक्त बोललो ते मी चांगलं जर काही असेल त्यांच्यामुळं बोललो, आणि अपराध जर काही झाला असेल तर त्या माझ्या बुद्धीचा अपराध समजा. ज्ञानोबरांच्या शब्दामध्ये शेवट करतो, न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घियावे ते तुमते विनवू तू असे. अशा शब्दांनीच सेवेला पूर्णविराम देऊयात. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.